असत्याचा त्याग करून सिद्धी व असिद्धीमध्ये समान भाव ठेवून तुम्ही कर्म करत राहा. याच प्रकारे समभावयुक्त बुद्धीला योग म्हणतात. ही योगाची वास्तविक व्याख्या आहे. योग म्हणजे ते सगळं नाहीये जे तुम्ही आजकाल योगाच्या दुकानामध्ये होताना पाहता. जीवनाला सर्वोच्च आदर्शाच्या सेवेमध्ये समर्पित करणे हा योग आहे. हॅलो सर. सर, मी एका वर्षापासून अमेरिकन स्टुडंट्सना आणि इंडियन स्टुडंट्स जे तिकडे सेटल्ड आहेत त्यांना मी शिकवते. आणि याच कारणाने माझा त्यांच्या फॅमिलीशी चांगला कॉन्टॅक्ट आहे. रेग्युलर बोलणं होतं. मग जी अमेरिकन लोकं तिकडे लाईफ जगतायत आणि जी इंडियन लोकं तिकडे लाईफ जगतायत, ॲक्च्युली डिफरंट वाटतात. तर त्या रिगार्डिंग मला काही ऑब्झर्वेशन तुमच्यासमोर ठेवायचे होते. जसे जे अमेरिकन्स आहेत ते स्वतःचा टाईम खूप प्रोडक्टिव्हली यूज करतात. त्यांना जसा फ्री टाईम मिळतो ते सिंगिंग, डान्सिंग, स्विमिंग, चेस या सगळ्यात लावतात. आणि हीच गोष्ट त्यांच्या मुलांमध्ये पण दिसते की ते टाईम प्रोडक्टिव्हली यूज करतात. पण हीच गोष्ट जेव्हा मी इंडियन्समध्ये बघते ना, ते ऑफिसमधून येतात, मूव्ही बघतात आणि झोपून जातात. आणि मुलांचा सुद्धा असाच वेळ निघून जातो. ते कितीही वेळ व्हिडिओ गेम्स खेळत राहतात. याशिवाय अमेरिकन्सच्या घरात मोठी लायब्ररी दिसते, सगळे म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स सगळे दिसतात. पण इंडियन घरात मला हे मिसिंग दिसतं. महिलांबद्दल बोलायला गेलो तर त्यांच्या मुलांच्या ज्या आया आहेत, त्यातल्या अमेरिकन्स ज्या आहेत त्या जॉब करतात. मग त्यांना रात्रभर काम करावं लागलं, नाईट ड्युटी करावी लागली किंवा सकाळी 4 वाजता उठून करावं लागलं, त्या तेही करतात आणि मुलांच्या लाईफमध्ये इक्वली इन्व्हॉल्व्ड आहेत. पण जेव्हा मी इंडियन्सना बघते तेव्हा त्यांच्या आया घरातच असतात. या कारणाने असं माझं ऑब्झर्वेशन आहे की थोडं मुलांवर निगेटिव्ह इम्पॅक्ट दिसतो. कारण ती मुलं खूप डिपेंडंट आहेत आपल्या आयांवर. त्यांना प्रत्येक गोष्ट त्यांच्या आया करून देतात. पण अमेरिकामध्ये बघितलं तर 7-8 वर्षांचा मुलगा अगदी स्वतःची रूम स्वतः क्लीन करतो. त्याला काही खायला हवं असेल तर तो किचनमध्ये जाऊन घेतो. तर मला असं जाणून घ्यायचंय की जी अमेरिकन लाईफस्टाईल आहे ती बरोबर आहे? आणि जर बरोबर आहे तर इंडियन्सची अशी वेगळी का आहे? तुम्हाला कोणती हवी आहे? पूर्ण स्वातंत्र्य आहे. दोघांपैकी काय निवडाल तुम्ही? अमेरिकन निवडेन. तीच बरोबर आहे. हं? किती गलिच्छ गोष्ट झाली आहे. एका आध्यात्मिक मंचावरून हे मानलं जातंय की अमेरिकन जीवनशैली चांगली आहे. हं. आम्हाला तर नेहमी हेच म्हणायचं आहे ना, की आमची संस्कृती महान आहे. आणि इथे जितके लोक बसलेत ना, जर खरंच ह्यांना आयुष्य समजलंय आणि ग्रंथांचं ज्ञान आहे थोडंफार तरी, तर संधी मिळाल्यावर ते ह्या दोघांपैकी तोच पक्ष निवडतील जो तुम्ही निवडलाय. आणि तोच पक्ष योग्य सुद्धा आहे. आणि तरीही तुम्ही ज्या प्रकारचा आराखडा रेखाटत आहात, तो पूर्णपणे ब्लॅक अँड व्हाईट आहे. एका बाजूबद्दल तुम्ही नक्कीच सांगितले की ते फार चांगले आहेत, प्रोडक्टिव्ह आहेत, क्रिएटिव्ह आहेत आणि स्वतंत्रही आहेत. त्यांचं सगळं काही चांगलं आहे. आणि दुसऱ्या बाजूबद्दल तुम्ही तर एकदम असंच सांगितलं की ते काही नाही करत, मुलं रिकामटेकडी आहेत. ना ह्यांना स्विमिंग येते, ना सिंगिंग येते, ना ह्यांना कोणते स्पोर्ट्स येतायत. तर प्रकरण एवढंही ब्लॅक अँड व्हाईट नाहीये. तर मी ह्याला अमेरिकन आणि भारतीय असं न म्हणता म्हणेन की एक पक्ष व दुसरा पक्ष. या प्रकारचे दोन ध्रुव तर नक्कीच असतात. पण ते अपरिहार्यपणे अमेरिकन व भारतीय असणं गरजेचं नाहीये. तरी पण हे म्हणणं बरोबर आहे की ती जी गोष्ट आहे की आयुष्यात आनंद जास्त असावा, आयुष्यात सृजनशीलता जास्त असावी. खेळायचं पण आहे, शिकायचं पण आहे. हं? कोणताही क्षण रिकामी मिळालाय, 2 तासही जरी मिळाले, तर त्याचा काही रुचकर उपयोग करून घ्यायचा. ही गोष्ट भारतीयांमध्ये तर फार कमीच दिसते. तर तुमचं जे म्हणणं आहे ते योग्यच आहे की ह्या गोष्टी अमेरिकेत जास्त होतात. पण मला हे सुद्धा माहिती आहे की अमेरिकन लाईफस्टाईल बहुतांश प्रमाणात या पृथ्वीच्या नाशाला जबाबदार सुद्धा आहे. त्यामुळे मला हे नाही म्हणायचंय की अमेरिकन लाईफस्टाईलच अशी आहे जिचं तुम्हाला सर्वांना अनुकरण केलं पाहिजे. फारच भयंकर गोष्ट असेल ही. तर ह्याला आपण असं म्हणू शकतो की असं जीवन जगायचंय
ज्याच्या एक एक क्षणामध्ये जीव आहे, की एक असं जीवन जगायचं आहे ज्यात आर्थिक सुरक्षा मिळाली आहे आणि समाजात सन्मान मिळाला आहे, घर वसलेलं आहे, मुलं झालेली आहेत, तर घरात असंच पडून राहा. बसा बसा, खाली बसा. दुःखाची गोष्ट ही आहे की भारताचा जो शिक्षित वर्ग आहे, जो संपन्न वर्ग आहे, त्याचं स्वप्नच हे आहे. एकदा कोणत्याही प्रकारे नोकरी लागू दे, पैसे यायला सुरुवात होऊ दे. जर व्यापार असेल तर तो सुरळीत चालू देत. घर वसावं, पती मिळावा, पत्नी मिळावी, जितकी मुलं हवी आहेत तितकी व्हावी. जगाने बोलायला हवं की ह्यांनी काहीतरी कमवलंय. त्यानंतर मस्त निवांत व्हायचं, पडून राहायचं. जगातील सर्वात कमी सृजनशील लोकांमध्ये भारतीय येतात. लिस्ट क्रिएटिव्ह. बघा, असंच तर नाहीये की तुमचा 140 कोटी लोकांचा देश आहे आणि कॉमनवेल्थमध्ये काही पदकं मिळाली तर उत्तेजित होतात. इथे तर कॉमनवेल्थमध्ये पण एक ब्रॉन्झ मिळालं तर वाटतं की वा, कमालच झाली. त्याच्यासाठी पण देशाचे पंतप्रधान सुद्धा अभिनंदन करतात. वा, कॉमनवेल्थमध्ये. खरं तर कॉमनवेल्थची पातळी खेळांमध्ये सर्वात खालची असते. आणि ही पण काही सांगायची गोष्ट नाहीये की आपल्याकडे खेळण्याच्या सोयी वगैरे नाहीयेत म्हणून आपण पुढे नाही जाऊ शकलो. इतके सगळे जगामध्ये गरीब देश आहेत आणि ते ऑलिम्पिकच्या स्तरावर देखील चांगलं प्रदर्शन करतात. कोणत्याही ग्रँड स्लॅमच्या मुख्य ड्रॉमध्ये तुम्ही कोणत्याही भारतीयाला शेवटचं कधी पाहिलं होतं? किती वर्षांपूर्वी? किती दशकं लोटली? हं? 140 कोटी लोक आहेत, ज्यात आता सगळे गरीब सुद्धा नाही आहेत. एक फार मोठा वर्ग तयार झाला आहे जो आर्थिक दृष्टिकोनातून व्यवस्थित आहे. पण जे आर्थिकदृष्ट्या व्यवस्थित आहे ते म्हणतात की आता तर झालं सगळं, आता काय करायचंय? आता काय करायचंय? मी 38चा होतो जेव्हा मी स्क्वॉश शिकायला सुरुवात केली. तर माझ्या कोचकडे खूप सारी लहान मुलं यायची शिकण्यासाठी. चांगली गोष्ट आहे, मुलांनी शिकायला हवं, चांगली गोष्ट आहे. तर मी खूप खुश झालो की म्हटलं ही तर चांगली गोष्ट आहे की 8 वर्ष, 10 वर्ष, 12 वर्षांची मुलं तुमच्याकडे येतात. गाड्या भरभरून मुलं येतात शिकायला. बोलले हे जोपर्यंत 15चे आहेत तोपर्यंत शिकायला येतात, पण त्यानंतर एकदम दुष्काळ पडतो. मी म्हटलं का? आपले यांना यांचे आई वडील पाठवतायत म्हणजे यांचं एखाद्या चांगल्या युनिव्हर्सिटीमध्ये स्पोर्ट्स कोटामध्ये ॲडमिशन होऊन जाईल. आणि स्कॉशला ह्यासाठी, कारण स्कॉश भारतात जास्त लोक खेळत नाहीत, तर स्कॉशमध्ये चांगली रँकिंग मिळवणं सोपं होऊन जातं. आणि जशी चांगली रँकिंग मिळेल त्याच्या भरोशावर युनिव्हर्सिटीमध्ये ॲडमिशन मिळेल म्हणून पाठवलं जातं यांना खेळायला. ही आहे भारतीय मानसिकता. त्याला सगळं काही का करायचं आहे? तर एक चांगली सुरक्षित नोकरी मिळावी म्हणून. एक सुरक्षित नोकरी मिळाली आहे, त्यानंतर तुम्ही घर आणि संसार मांडलाय, त्यात जवळजवळ तसंच आयुष्य जगतायत जसं त्यांचे वडील आणि आजोबा जगत होते, फक्त जास्त पैशांसहित. जीवनाचा आधार तोच आहे जो 20 किंवा 50 वर्षांपूर्वी होता, फक्त पैसे जास्त आलेत. आणि या गोष्टीचा गर्व सुद्धा आहे की आम्ही बदललो नाहीये. पैसा नक्कीच आलाय, परंतु अडाणी पूर्वीसारखेच आहोत. कितीही पैसा आला तरी अडाणीपणा सोडणार नाही. आणि या गोष्टीला मानलं जातं की बघा, आपली मुळं नाही विसरलाय हा माणूस. मूळ विसरला नाहीये.
हा आधी पण मानत होता की पिंपळाच्या झाडावर हडळ उलटी लटकलेली आहे. आणि ह्याचा महानपणा बघा की अमेरिकेतून MBA करून आल्यानंतरही हा हेच मानतो. ही आहे आमची गौरवशाली संस्कृती. हडळीला सोडणार नाही, शिक्षण कितीही होऊ दे. वडील हार्ट अटॅकने मेले होते, हा सुद्धा हार्ट अटॅकनेच मरणार का? कारण वडिलांचं वजन 150 किलो झालं होतं. ह्याचं सुद्धा तेच होणार आहे. असं नाही की यांच्याकडे पैशाची कमी आहे, असं नाहीये की यांच्याकडे संधीची कमी आहे. मनात आणलं तर हे काहीही खेळायला जाऊ शकतात, पण का खेळायला जायचंय? अरे मित्रा, मेहनत आणि हमाली करणं हे तर मजुरांचं काम आहे ना. घाम गाळण्यासाठी थोडी आम्ही मोठे ऑफिसर बनलो आहोत. शिवाय आम्ही वरच्या जातीतले लोक आहोत. हे धावणं पळणं हे तर खालच्या जातीतल्या लोकांचं काम असतं. हे आम्ही थोडी करतो. आमचं तर काम आहे की बसून बदाम खाणं. जगात सगळ्यात जास्त हार्ट अटॅक भारतात होतात. मधुमेह सगळ्यात जास्त भारतात होतो आणि हे सगळे जीवनशैलीचे आजार आहेत. म्हणायला हा एक गरीब देश आहे आणि इथे खाऊन खाऊन मरतात सगळे. कारण आपण जीवनाचं ध्येयच बनवलं आहे फक्त खाणं. तुम्ही काहीही करत असला तरी त्यात एकच उद्देश असतं, खाणं, भोगणं. कोणताही उच्च असा आदर्श आमच्याकडे नाहीच आहे. पश्चिमकडे कोणताही आध्यात्मिक आदर्श असो किंवा नसो, त्यांच्याकडे कमीत कमी एक संसारिक आदर्श तर आहेच. त्यांच्याकडे नाहीये आदर्श लिबरेशनचा किंवा मुक्तीचा. पण त्यांच्याकडे हा आदर्श आहे की जेवढंही जगतोय तेवढं चव घेऊन जगायचं आहे. जीवनात जितकंही रंग आणणं शक्य आहे तेवढे आणायचे. जग जितकं फिरता येईल तितकं फिरायचं. जास्तीत जास्त ज्या कला शिकता येतील त्या शिकायच्या. डान्स क्लासेस असतील तिकडे, तिथे 60-60, 80-80 वर्षाचे लोक जॉईन करून डान्स शिकत असतात. 60-60, 80-80 वर्षाचे लोक असतात तिकडे. भारतात तुम्ही 60 किंवा 80 वर्षाच्या लोकांना सांगा डान्स क्लास जॉईन करायला, म्हणतील हा बघा उद्धट, आजीला नाचवणार. तुझी हिंमत कशी झाली या प्रकारचा संस्कृती विरुद्ध विचार करण्याचा? आजीला मग काय करायला हवं? आजीला खुर्चीवर बसवा, त्यांचे पाय दाबा, हलायला सुद्धा देऊ नका. 60 वर्षांची असली तरी 90 वर्षांची दिसते. नाचायची गोष्ट केली, आजी नाचायला जाईल, हे असं कसं बोलला? नाचणं तर भारतात तसंही मानलं गेलंय की अरे हे तर खालच्या वर्गातील लोकांचं काम आहे. काहीही असं करू नका ज्याने आयुष्य पुढे जातं. पश्चिम अध्यात्मात भलेही जास्त विकसित नाही होऊ शकला, तरी जेवढं त्यांनी जीवनाला समजून घेतलंय ते तर कला त्यांची उत्तम, संगीत त्यांचं उत्तम, तुमचं बॉलिवूड हॉलिवूडला चोरण्याव्यतिरिक्त. आणि आता तर उघड सुद्धा होतंय, म्युझिकवर कॉपीराईट आहे हे दिसू लागतं. पूर्वी जेव्हा दिसत नव्हतं 20 वर्षांपूर्वी, तेव्हा तुमचे जे ज्येष्ठ संगीतकार होते ते सरळ सरळ हॉलिवूडची चोरी करायचे आणि कळूनही नाही यायचं की चोरी केली आहे. ज्याला आपण काही श्रेष्ठ नाव देऊ शकू असं बहुतांश आज आयुष्यात पश्चिमेकडूनच आलं आहे. ही फारच दुःखाची गोष्ट आहे, पण आपल्याला हे स्वीकारायला हवं. आपण फक्त खोटा गर्व पकडून बसलो असतो की आपण महान आहोत. आणि कधी एखादा हॉलिवूडचा अभिनेता योग करताना दिसला तर म्हणणार की बघा, शहाणपणा करत होते, आता योग करावा लागला ना, आम्ही महान आहोत. त्यांना एक दिवस योग करताना पाहिलं, तुम्ही महान झालात. तुमचा तर एक एक क्षण पश्चिमी आयातीने भरलेला आहे.
तेव्हा महानता नाही आठवली पश्चिमेची. मी म्हणतोय की आपण विचार केला पाहिजे की आपल्यासाठी जीवनाचा अर्थ काय आहे. आपल्यासाठी खाणं आणि भोगणं आणि सुरक्षेच्या पलीकडे काही आहे का जीवन म्हणून. इथे बसलेल्यांपैकी किती लोक आहेत जे खेळायला जातात. खूप खूप बरं वाटतंय हे 3 हात बघून सुद्धा. आता तर असं वाटतंय की मी हार्ट अटॅकने जाईन की काय. 12-14 हात वर आले. 100मध्ये 12-14. वाह. पुढचं तुम्ही समजा. 100त 12-14 नाही, असं नाहीये. तुम्ही सगळे पैसेवाले लोक आहात. एवढे तर सगळ्यांकडेच आहेत की एक रॅकेट घेऊ शकाल आणि शूची जोडी घेऊ शकाल. नाही जायचंय, नाही जायचंय. का? अरे, एवढा अभ्यास यासाठी केला होता का की रॅकेट फिरवणार? याला काय अर्थ आहे? हाच आदर्श आहे आता. ऐकताना तुम्ही याला विनोद समजत असाल. जर विषय विनोदाचा असता तर फक्त 10-12 हात का वर आले असते, ते पण फक्त तरुणांचे. 50च्या वरचे इथे किती लोक आहेत जे खेळायला जातात? 40च्या वरचे इथे किती लोक आहेत जे खेळायला जातात? कोणता खेळ खेळता? मी नेहमीच तिथे जातो जिथे खेळ वगैरे होतात. ते कबड्डीचे सामने वगैरे होतात ते. तुम्ही काय खेळता? मी हेच सगळं खेळतो. हेच म्हणजे काय? जसं कबड्डी, जसं कबड्डी. तसे खूप सारे खेळ आहेत, पण सध्या तरी मी तेच खेळतो. बरं, असे किती लोक आहेत जे नीट 5 मिनिट नाचू शकतात 40 वर्षांच्या वरचे? इतकं लाजून कशाला? गुन्हा केलाय का? कोणत्याही कलेमध्ये पारंगत किती लोक आहेत जे त्याचा अभ्यास करतात. आता हे म्हणू नका की शाळेच्या दिवसांमध्ये एक चित्र काढलं होतं घराचं. किती लोक आहेत जे आजही कोणत्याही कलेचा अभ्यास करतात. कोणतीही कला, ती फोटोग्राफी असू शकते, कोणतीही कला. काय हे आयुष्य कशासाठी आहे मग? किती लोक आहेत ज्यांनी नीट भारत भ्रमण केलेलं आहे? भारताचा उत्तर पूर्व भाग किती लोकांनी बघितलाय? तुमच्यापैकी असे बरेच आहेत जे विदेश यात्रा सहज करू शकतात, हो ना? विदेश यात्रा किती लोकांनी केली आहे? दुबईवाल्यांनी हात खाली करा. विदेश यात्रा म्हणजे विदेश. हं, नेपाळ आणि भूतान नाही. का? कशासाठी कमवताय मग? जन्म कशासाठी, आयुष्य कशासाठी, वेळ कशासाठी आहे? कोणत्या दिवसाची वाट पाहताय? आज 20चे आहात, 40चे आहात, उद्या 60-80 वर्षाचे व्हाल. खरं तर 60-80चं म्हणण्यातही माझा हा अर्थ नाहीये की 60-80चे झालात म्हणजे आयुष्य संपलं. 7 वर्षांपूर्वी युरोपच्या टूरवर गेलो होतो 3 आठवड्यांसाठी. तर तिथे नेदरलँडमध्ये एक गाव आहे छोटंसं झॅम्बोट. तर सत्र होतं आणि ते संपून परत येत होतो. मी होतो आणि 2-4 लोक होते संस्थेचे. तिथे ते गाव जे समुद्राच्या किनारी आहे ते गाव. तर तिथे त्या गावात एक प्रथेसारखं आहे की दर शुक्रवारी रात्री किंवा दर शनिवारी रात्री पूर्ण गाव नाचतं एकत्र.
आणि जे ते गाव आहे ते ॲम्स्टरडमपासून थोड्या अंतरावर आहे आणि रिटायर्ड लोकांचं गाव आहे. ते लोक जे शहराच्या गर्दीत राहू इच्छित नाहीयेत ते या शांत किनाऱ्यावर येऊन राहत आहेत. त्यांना आता वेगळं राहायचंय. आणि इतकं ते खूपच छान दृश्य होतं. तिथे एक 4 रस्त्यासारखं होतं. आता त्यांचं गाव आपल्या गावासारखं नसतं, झोपडी वगैरे. गाव म्हणजे मस्तच आहे. आणि त्यात पूर्ण गाव नाचतोय. ज्यात 80-90 वर्षाचे लोक सुद्धा आहेत. आणि गाणारे सुद्धा तिथे 60-60, 80-80 वर्षाचे आहेत. भारतात हा विचार करणं पण अशक्यच आहे ना. होत असेल आणि तुम्हाला बोलावलं, तुम्ही म्हणाल, "हट, तुम्ही जा, तरुणांचं काम आहे, आम्ही येऊन काय करू?" तसंच 80-80 वर्षाचे लोक तिकडे, रिकामी जागा आहे, अगदी मोकळी. तिथे सायकल चालवत आहेत. आणि सायकल चालवतच आहेत. लांब मोकळी जागा आहे आणि त्यांची सायकलिंग सुरू आहे. चालवतायत, चालवतायत, चालवतायत. आणि एकदम फिट. आपण जगतोच कुठे? हं? इतकंच नाहीये. इथे जो माणूस जितका जास्त मृत असेल तो तेवढ्या सन्मानासाठी पात्र असतो. आणि जो माणूस जिवंत दिसत असेल, जीवनातील उष्णता आणि ऊर्जा व तरंगात पूर्णपणे मग्न, त्याला पाहून आपल्याला असन्मान वाटतो, हो ना? एकदम आता कोणी मृत होऊन इथे बसला तर तुम्हाला वाटेल की हा माणूस मस्त आहे. इतकी लांब मी दाढी वाढवली आणि केस वगैरे असे वाढलेत आणि बातमी आली की खूपच आजारी असतात आचार्यजी आणि इथे येऊन मी असा बसलो, तर बघा तुमच्या मनात किती सन्मान जागेल. जो जितका जास्त मृत तो तितकाच प्रशंसनीय आणि सन्माननीय. आपण सर्वांनी मृत असण्यालाच आदर्श मानलं आहे. हेच कारण आहे की भारताला वृद्ध देश म्हणतात. आणि विचित्र गोष्ट आहे, जर सरासरी वयाचा विचार केला तर वृद्ध देश आहेत जपान आणि युरोप. तिथे सरासरी वय भारतापेक्षा दुप्पट आहे. मुळात ते वृद्ध देश आहेत शारीरिक वय पाहता. पण नेहमीच वृद्ध देश भारताला म्हटलं गेलंय कारण इथलं मन वृद्ध आहे. इथली मुलं पण म्हातारी आहेत. आणि इथली मुलं सरळ वृद्ध होऊन जातात, तरुण न होतात. मूल जन्माला आलं आणि 2-4 वर्षातच वृद्ध झालं. इथे तरुणपण तर येतच नाही. आणि जर तरुणपण दिसलं तर आपल्याला धोका जाणवतो की हे काय झालं? अरे हे काय? तुम्ही पाहिलंय वय किती वेगाने वाढतं भारतात, विशेष करून लग्नानंतर. एखाद्याचं लग्न झालं 28-30 वर्षात आणि त्याला तुम्ही 5 वर्षांनंतर बघा, कमीत कमी 25 किलो वजन वाढलं असेल, चेहरा असा सुजलेला असेल आणि वय वाटत असेल जसं 15 वर्ष वाढलंय. कारण आपलं ध्येय जिवंतपणा नाहीये, आपलं ध्येय भोग आहे. आता सांगा, मटेरियलिस्टिक कोण झालं, अमेरिका की भारत? बोला. ते तर तरीही हॅपीनेस मागतात, आपण फक्त कन्झम्पशन मागत असतो. ते तर तरीही शोधत असतात की हॅपीनेस आणखी कुठे कुठे मिळेल, आणखी नवीन नवीन जागी. आपण तर जे जुने पुराणे सडलेले मार्ग आहेत भोगाचे त्यातच अडकलेलो असतो. आणि त्याच्या पुढे जाण्याची आपली हिंमत सुद्धा होत नसते. काही नवीन जर पाहिलं तर घाबरतो, हे काय, हे काय पाहिलं, हे असं कसं काय? मी कालच गेलो होतो नोएडाच्या DLF मॉलमध्ये. कधीच असं होत नाही की मला तिथे हे दिसणार नाही
की तिथे ते बनलेलं असतं आपलं उतरण्यासाठी आणि चढण्यासाठी एस्कलेटर. ह्यात लोकांना भीती वाटत नसेल. 2-4 लोकं तरी अशी असतात जी नेहमी बघत असतात की अरे उतरावं की नाही उतरावं. काहीही वेगळं होत असेल तर आपल्यासाठी चिंतेचा विषय बनून जातो. नव्याच्या स्वागताला आपण तयार नसतो. त्यांच्यासाठी आपली दारं नेहमी बंद आहेत. आपण घाबरलेले लोक आहोत, ज्यांना भूतकाळासारखंच जगायचंय, कारण भूतकाळ एकदा जगून झालेला आहे, म्हणून तो ओळखीचा वाटतो आणि त्यामुळे तो सुरक्षितही वाटतो. आपल्याला काहीच काहीच नवीन नकोय आयुष्यामध्ये. एक चिंता तर असतेच. खायला प्यायला मिळू दे आणि सेटल होऊ दे. त्याच्या पुढे काहीच नकोय. आणि सेटल तर तुम्ही होताच 30 किंवा 32 वर्षाच्या वयात. आणि त्याच्यापुढे तुम्हाला काही नकोच असेल तर त्याच्यापुढे तुम्हाला काही मिळत सुद्धा नाही. तुम्ही कोणालाही इच्छा विचारा त्याच्या एखाद्या तरुणाला, काय हवंय काय तुला आयुष्यात, तो बस इतकंच सांगू शकतो. प्लेसमेंट, जॉब, UPSC आणि जर घरच्या व्यापारात लागला असेल तर पैसा. विचारा, हे ठीक आहे, आता ह्यानंतर तर एकदम आश्चर्यचकित, कारण ह्यापुढे त्याने कधी विचारच केला नाही, त्यापुढची कधी इच्छाच ठेवली नाही. ठीक आहे बाबा, लागली तुला नोकरी, आता सांग आता 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 चला लग्नही यातच जोडा. झालं लग्न, आता आता तर झालं लग्न, आता काय, आता आता ह्यापुढे कुठे काय असतं. तो दी एंड आहे. मरणार का आता? आता काय करणार? घेऊन आलास त्या मुलीला घरी, आता काय करणार पुढे? आली ती घरी, आता तर मग तर तुमचा सिनेमा इथेच संपतो ना. नाही, हेच तर होतं जेव्हा तुम्ही सिनेमा बघायला जाता. लग्न होतं आणि मग सिनेमा समाप्त होतो. त्या पुढचा कधी तर विचारच केला नाही. हां, पुढचा विचारच नाही केलाय. कोणाच्या अशा इच्छा असतात की 50शीचं होण्यापूर्वी मला जगातले इतके देश फिरायचे आहेत. तुमचं कोणत्याही गोष्टीवर समजा प्रेम असेल आणि इंग्रजी सिनेमा आवडत असतील, तुम्ही कधी असा विचार करता की एकदा जाऊन हॉलिवूड फिरून येईन? चला हॉलिवूड सोडा, आपण तर सगळेच भारतीय सिनेमाची गाणी ऐकतो. तर किती लोकांनी जाऊन मुंबईमधले स्टुडिओ बघितलेत? किती लोक जाऊन मुंबईच्या थिएटरमध्ये सिनेमा बघून आलेत? परलोक सोडा, ह्याच लोकात इतकं काही आहे जे जाणून घ्यायच्या, समजायच्या, जगायच्या लायक आहे. आपल्याला माहिती तरी आहे का? आमच्यासाठी इतकं पुरेसं आहे की महिन्याचा पगार येतोय आणि ते पुरेसं आहे. आणि लाईफ सेट झालेली आहे, घरात बायको आहे, अगदीच पतिव्रत आहे, पळून जाणार नाही, तर विचार करावा लागत नाही. एक सोनू आहे, एक सोनी आहे. सोनीसाठी पुरेसा हुंडा जमा केलेला आहे, काही टेन्शनचं कारण नाही आहे. आणि सोनू नालायक आहे, पण डोनेशन देऊन कुठे ना कुठे सद्मार्गी त्याला लावूच. इंजिनिअरिंगला पाठवू, नंतर पुढे काहीतरी करू. झालंय, सेट आहे. जर सगळं सेट आहे तर दिवसभर तुम्ही करता काय? काही नाही, आपलं तेच गॉसिप, व्यर्थ काम, अनुत्पादक काम, हिंसात्मक काम. टीव्ही बघत बसा खूप वेळ. टीव्ही. आम्ही टीव्ही खोर लोक आहोत. काय करता दिवसभर? टीव्ही खातो, सोशल मीडिया खातो, ट्विटरवर कमेंटबाजी करतो. आता ट्विटर विकलं गेलंय, तर आता काही गोष्टी कानावर येत होत्या ज्यामुळे भावाला समस्या होत होती विकत घेताना. भावाला माहीत पडलं होतं की ट्विटरचं जे 80-90% ट्रॅफिक आहे ते त्याच्या 1-2% अकाउंट्समधून येतं. 80-90% म्हणजे जे खरं ट्रॅफिक आहे, नॉन बोट. बहुतांश तर बोट्स आहेत. जे तुम्हाला वाटतं की कोणी ट्विट करतंय. हे जे ट्रेंड वगैरे सुरू असतात ती माणसांमुळे नसतात.
ते बोट्स आहे ते दणादण दणादण कोणताही ट्रेंड चालवायचा असेल तर बोट ट्विट करत राहतो. तुम्ही बघाल की एकच वाक्य असेल किंवा एकच पॅराग्राफ असेल जो हजारो जागी चाललाय, लाखो जागी चाललाय. पण जे जिवंत लोक आहेत त्यांच्यापैकी सुद्धा खूपच छोटी संख्या आहे, खूपच छोटं प्रमाण आहे आणि त्यांना हेवी ट्विटर्स म्हणतात. आणि तुम्हाला माहिती आहे ते दिवसातून सरासरी किती ट्विट्स करतात? 15 ते 25. हे एका माणसाचं आयुष्य आहे. आणि अशा लोकांच्या जीवावर ट्विटर चालत होतं. तर ते म्हणाले की हे तर भयंकर आहे. ते हात मागे घेत होते. म्हणत होते की नकोय मला हे. कोर्ट म्हणाला नाही विकत घ्यावंच लागेल. हे आपलं आयुष्य आहे. तुमच्याकडे करण्यासाठी आयुष्यात काही सृजनात्मक असतं तर तुम्ही हे केलं असतं का? आणि तिथे ट्विट करून तुम्ही लोकांचं आयुष्य सुधारण्याचं काम तर करत नाही आहात. शिव्यागाळच करत असाल. कारण ट्विटरवर तर खास करून हेच चालू असतं. हे आपलं आयुष्य आहे. टिकटॉक भारतामध्ये बॅन झालं त्यापूर्वी टिकटॉकचं ट्रॅफिक आता आकडे आठवत नाहीयेत. कोणी गुगल केलं तर सापडेलच. टिकटॉकच्या ट्रॅफिकचा एक खूप मोठा भाग भारतातून यायचा. खूप मोठा भाग. परंतु टिकटॉकच्या रिव्हेन्यूचा खूप छोटा भाग भारतातून यायचा. ह्याचा अर्थ समजतोय का? कमवण्याशी याचा काही संबंध नाहीये. काही आर्थिक आधार सुद्धा नाहीये त्या व्यक्तीचा. तरी तो काय करतोय दिवसभर? टिकटॉक बघत बसलेला आहे. तो ट्रॅफिक देतोय म्हणजे स्क्रोलिंग करतोय, लाईक करतोय, शेअर करतोय हे सगळं. पण टिकटॉकची काही कमाई होत नव्हती भारतातून. फक्त रिकामी बसून वेळ व्यर्थ घालवायचा आहे. मागे जेव्हा बँगलोरमध्ये होतं, ISC मध्ये शिबिर झालं होतं. इतकं छान वाटलं. तर सत्र संपायचं रात्री आणि वेळ व्हायचा. मग मी म्हणायचो मला खेळायचं आहे. तर तिथे त्यांच्याकडे एक ॲप होतं. अ, कोणत्या ॲपवरून ती खेळांची बुकिंग होते? हां. तर तुम्ही जिथे असाल तुम्ही फक्त हे टाकायचं की इथल्या 5 किलोमीटरच्या आतलं सांगा. खरं तर रात्री 2 वाजता 5 किलोमीटरलाही काही अर्थ नाहीये. ट्रॅफिक नसायचं. आणि खूप सारे कोर्ट तिथे रिकामे मिळायचे. तुम्ही जाऊन खेळा. जाऊन खेळा. उत्तर भारतात हे सुद्धा नाही होत. जर तुम्ही म्हणाल की रात्रीच्या 11 वाजता खेळायचंय तरी काही नाही मिळणार. इथे ग्रेटर नोएडामध्ये जे सरकारी स्टेडियम आहे ते 9 वाजताच बंद होतं. आधी तर तिथे आत जाण्यासाठीच तुम्हाला खूप काही करावं लागतं. मग 9 वाजता बंद देखील होतं. आम्ही संस्कारी लोक आहोत. लवकर झोपतो. आणि दुसरं हे JP वाल्यांचं ते 10 वाजता बंद होऊन जातं. तुम्हाला 9-10 वाजल्यानंतर खेळायचं असेल तर नाही खेळू शकत. आणि बँगलोरमध्ये रात्री 2 वाजता खेळायचा विचार केला तर 4 पर्यंत खेळत असतो. मला आठवतं एक दिवशी कदाचित शिबिराचा शेवटचा दिवस होता की कदाचित आय एम बँगलोरचा दिवस होता आणि तिथे चर्चा होती. तर रात्री आम्ही 3 की 4 पर्यंत खेळलो आणि त्यानंतर मी आणि कृणाल खेळत होतो. मग शुभंकर बाहेर होता. त्याला बघायला गेलो तर तो नव्हता. फोन केल्यावर आला. विचारलं कुठे होतास? शोधायला गेलेलो. काय? म्हणाला इथे बाजूला स्टारबक्स आहे ते अजूनही उघडं आहे. रात्री 3 वाजता. आणि तो इतका छान अनुभव होता की रात्री 3 वाजेपर्यंत तुम्ही बॅडमिंटन खेळलात आणि त्यानंतर जाऊन तुम्ही स्टारबक्समध्ये बसलात तेही बाहेर. आम्ही आत नव्हतो बसलो. बाहेरच्या पॅसेजमध्ये. आपलं आयुष्याशी घेणं देणंच नाहीये ना. आपल्यासाठी रात्रीचे 3 वाजले म्हणजे खिडकी बंद करा. कडी लावली की नाही? दार नीट बंद केलं की नाही? कुणी म्हणाला रात्री 3 वाजता बॅडमिंटन खेळून स्टारबक्समध्ये बसलेला आहे. ते पण बाहेर. हो, घाणेरडा मुलगा. असं करतात का? सोनूला लांब ठेवा याच्यापासून. बिघडवेल त्याला. माझ्या म्हणण्याचा अर्थ समजून घ्या. मी हे म्हणत नाही की जी माणसं 3 वाजेपर्यंत जागतात ती जिवंत असतात.
पण काहीतरी असू द्या, एवढ्या कला कशासाठी आहेत? भारतात प्रकाशित होणारी सगळी चांगली मासिकं बंद झाली कारण त्यांना वाचणारे चांगले वाचकच नाही मिळत. लहान होतो तेव्हा पराग यायचं, ते पण मंद. आणखी आठवत आहेत का? जी सगळी चांगली मासिकं बंद झाली आहेत ती. नंदन चंपक मासिक तर आजही येतं. ही तर एका पातळीची आहेत. मी साहित्यिक पातळीबद्दल बोलतोय. चांदोमामा साहित्य झालं का? माहिती करा. आणि ती सगळी ह्यामुळे बंद झाली कारण वाचणारं कोणी नव्हतं. काय बघण्यात दंग आहे सामान्य माणूस? क्रूर दर्शन, हे ते यात दंग झालेत. याने तुमच्या आयुष्यात काय नवीन होतंय? जे काही आपल्या जीवनाला रसपूर्ण करतं, उदात्त करतं, त्याच्याशी आपला संबंधच नाहीये. मी खूप वेळा विचारतो, कारण सुरक्षेची जास्त अपेक्षा आपल्याकडे महिलांना असते. मी म्हणतो तुम्ही स्वयंपाक करता, गेले 40-50 वर्ष तुम्ही ते करताय. तुमचा मेनू तरी बदललाय का? तुम्ही एकच स्वयंपाक गेले 40 वर्ष करताय. डाळ, भात, भाजी, चपाती. हेच करताय तर ह्याच्यातच हे लागतंय मला. जर हेच करताय तर ह्यातच काहीतरी नवीनता आणा. अनेक घरांमध्ये तंदूर सुद्धा नसतं. असं तर नाहीये ना की तुम्ही बाहेर जाऊन तंदुरी पदार्थ खात नसणार. तंदुरी रोटी तर खातच असाल ना? आणि तंदूरमध्ये जितक्या आणखी गोष्टी बनतात त्याही खात असाल तुम्ही. मांसाहाराबद्दल बोलत नाहीये. किती घरांमध्ये तंदूर आहे? अब्रू वाचवली त्याने, तो कोपऱ्यातला. आणि त्याने पण आता घाबरून हात खाली केला की मी एकटाच का अडकू? म्हणत असेल जो गुन्हा कोणीच करत नाहीये तो मी एकटाच का करू? नाही, माझ्याकडे पण तंदूर नाहीये. आणि रेस्टॉरंटमध्ये जात असाल तेव्हा जास्त करून तुम्ही तंदुरी रोटीच खात असाल, हो ना? जर रोटी मागवत असाल तर तुम्ही रेस्टॉरंटमध्ये सहसा तवा रोटी तर मागवत नसणार. बरोबर बोललो ना? आणि घरात तंदूर सुद्धा नसतो. चहा तर सगळेच पितात. कधी चहामध्ये तरी विविधता आणण्याचा प्रयत्न केला का? आजही 40 वर्षांपूर्वीसारखाच चहा पित असाल ना? आणि कमीत कमी 40 प्रकारच्या वेगवेगळ्या चहा बनवू शकतात, त्याचा प्रयत्न केला का? भाज्या पण खूप प्रकारच्या असतात. पण आपण एक मध्यमवर्गीय संस्कारी क्षेत्राच्या आत अडकून पडलेलो आहोत. त्याच्या मागे गेलात तर गावाखेड्यातील अनेक भाज्या तुम्हाला पाहायला मिळतील. आपल्याला काही घेणं देणं नाहीये आणि त्याच्या पुढे जाल तर तुम्हाला आंतरराष्ट्रीय भाज्या मिळतील. त्या महाग असतात, पण मिळतात बाजारात. पण आपला त्यांच्याशीही संबंध नाही. आपल्या ठरलेल्या 4-5 भाज्या आहेत, त्याने आपला कार्यक्रम सुरू आहे जीवनाचा. बटाटा, माझ्या मते आपली 90% यादी तर इथेच संपते. भारतात बटाटा म्हटलं तर 90% भाज्या अशाच संपल्या. उरलेल्या 10% मध्ये आणखी 2-4 भाज्या जोडा. जोडा आपलं बटाटा कोबी, बटाटा मटर. काही कुठे असं आहे का जे नवीन असेल, काही ताजं असेल, जे जाणून घ्यायचं असेल? सगळ्याच्या सगळं फक्त भूतकाळाचंच गिरवायचंय. आईने बटाटा कोबी खायला घातली आणि मी बटाटा कोबी बनवली. नवीन काहीच नाही जे जाणून घ्यायचंय, शिकायचंय, समजायचंय. कपडे, तुम्ही जे कपडे घालता भारतीय तर हे सुद्धा नाहीयेत.
जर तुम्ही हे म्हणत असाल की आम्हाला तेच कपडे घालायचे जे आमचे श्रेष्ठ पूर्वज घालायचे, तर तुमचे पूर्वज शर्ट पॅन्ट तर नाही घालायचे, पण शर्ट पॅन्ट वडील मात्र घालायचे. तर जे पाहिलंय तेच गिरवतोय. कपड्यात तरी काही नवीनता आहे? लवलेस आणि कलरलेस. हं. जग बदललं, पण आम्ही सण अजून तसेच साजरे करतो जसे पूर्वी करायचो. एका बदललेल्या जगात सणांचं बदलणंही गरजेचं आहे की नाही? सणांचं मर्म नाही बदलू शकत, निश्चितपणेच. राम नाही बदलणार आणि राम ज्या महानतेचं प्रतीक आहे ती महानता सुद्धा नाही बदलणार. पण सण कसा साजरा करायचा ती पद्धत तरी बदलली पाहिजे ना. पण ती गोष्ट सुद्धा 50 वर्षांसारखीच करतोय आणि आम्ही जास्त मागे नाही जात. आम्ही 50 वर्षच मागे जातो. कारण जास्त मागे गेलो तर धोका वाढेल. जास्त मागे गेलो तर तिथेही बरंच काही असं मिळेल ज्याच्याशी आपली ओळख नाहीये. आपण फक्त आपल्या ओळखीच्या परिघाच्या आत कैद राहू इच्छितो. तर मागच्या 50 वर्षात जे काही घडलं, जे आपण पाहिलं आपल्या वडिलांचं आणि आजोबांचं, त्यालाच गिरवत राहायचंय, त्यालाच गिरवायचंय फक्त. आणि जो गिरवणार नाही त्याला म्हणा की तू पापी आहेस. तर वडील थोडी गेले होते उत्तर पूर्व फिरायला. जर वडीलच फिरले नाहीयेत तर आम्ही कसं काय फिरू? संस्काराची गोष्ट आहे. वडिलांनी आपलं गाव पाहिलं होतं आणि मोजून एकदाच जिल्ह्यात शहरामध्ये गेले होते आपल्या पूर्ण आयुष्यात. तर आपण हेच मोठं पाप केलंय की आम्ही जिल्ह्याच्या बाहेर पडून थोडाफार प्रांत बघितलाय. आम्ही थोडी असं करणार की प्रांताच्या बाहेर जाऊन उत्तर पूर्व बघणार किंवा दुसरं काहीतरी बघणार. खेळा, नाचा, शिका, जाणून घ्या, यात्रा करा, वाचा. दोन गोष्टी लक्षात ठेवा. पहिली गोष्ट, आयुष्य खूप मोठं नाहीये. दुसरी गोष्ट, अजूनही मेले नाही आहात. लक्षात ठेवलं की आयुष्य फार मोठं नाहीये, तर थोडी घाई असेल आणि ती घाई आवश्यक आहे. आणि लक्षात ठेवलं की आपण मेलो नाही आहोत, तर हे कारण देऊ शकणार नाही की आता तर खूप उशीर झालाय, आता काय करणार? उशीर झाला असेल, कदाचित 50 वर्षांचे झाले असेल, पण जिवंत आहात ना, तर आत्ताच सुरू करा. खूप मोठी अनुचित गोष्ट बोललो का? हं, ठीक वाटत नाहीये. आणि स्वतःच्या आतून हा गर्व तर काढूनच टाका की जे लोक तुमच्यासारखं आयुष्य जगत नाहीयेत, ते तुमच्यापेक्षा कमी आहेत. हे विसरू नका की तुम्ही जे आयुष्य जगताय, ते तुम्ही निवडलं नाहीये, ते तुमच्यावर लादलं गेलं आहे. जे आयुष्य फक्त यासाठी जगताय की ते लादलं गेलं आहे, एक प्रकारचा नाईलाज आहे. त्या आयुष्याचा गर्व कसला आहे मग?
आता जास्त दिवस झालेले नाही आहेत. विवाहित महिला केसच कापायच्या नाहीत. कदाचित अजूनही काही घरांमध्ये हे होतच असेल. म्हणतात हा अपशकुन असतो. केस तर विधवेचे कापले जातात ना. बघा, मला माझ्याच ओळखीच्या क्षेत्रामध्ये खूप काबाड कष्ट करावे लागले, की जर तुम्ही तुमच्या केसांची निगा राखू शकत नसाल, तर मग का ते एवढे वाढवलेत? आणि केसांची निगा राखण्यापेक्षा जास्त उत्तम कामं आहेत आयुष्यामध्ये करण्यासाठी. कापा ते केस, चांगले दिसतील. छोटे केस. माझा मोठ्या केसांबद्दल काहीच आक्षेप नाहीये. पण नाईलाज असू नये ना, भले मग ते छोटे केस असो किंवा मग मोठे केस असो. निवड असावी आपली आणि चैतन्य निवड असावी. मग काहीच समस्या नाहीये. फक्त संस्कारांमुळे आणि नाईलाजामुळे तुम्ही ओझी वाहताय, तर ह्याला काय अर्थ आहे मित्रांनो? चला पुन्हा एक मानसिक प्रयोग करूयात. बघा, आजपासून 20 वर्षांपूर्वीच्या क्षणात निघून गेलात आणि त्या क्षणी तुम्हाला तो फोटो दाखवला जाईल जसे तुम्ही आज आहात. समजा की तुम्ही आज 40 वर्षाचे आहात. तुम्ही 20चे व्हा आणि त्या क्षणात जा आणि त्या क्षणामध्ये तुम्हाला तुमचा आजचा फोटो दाखवला जातोय की अरे 20 वर्षानंतर तुम्ही असे असणार, असे दिसत असणार, असे जगत असणार, असे कपडे घालत असणार, असे खात असणार, असे विचार करत असणार. तुम्ही मान्य केलं असतं? नसतं केलं ना? मग आता कोणता नाईलाज आहे? काही नाही, बस सेटल झालोय. द ग्रेट इंडियन ड्रीम. गेट सेटल्ड. सेटल झालो ना, मग काय करायचंय? तुम्ही सुद्धा कधी कॉलेजमध्ये होता, कधी तरुण होता. हं, म्हातारेच जन्माला आला नव्हता. अच्छा, इथे असेही लोक असतील ना ज्यांच्या घरी गाडी आहे पण चालवता येत नाही. बघा, आता लपवू नका. तुमच्या माझ्यातली गोष्ट आहे, करा आता हात वर. घरात गाडी आहे पण चालवता येत नाही. करा करा, हात वर करा. महिलांच्या हात जास्त वर येतील, लाजू नका. हं. समजलं असेल ना मला काय म्हणायचंय ते. का? का? तो जो स्मार्टफोनच्या पूर्वी चालत होता, नोकिया, तो भारतात अजूनही विकला जातो.
त्याचं कारण हे नाहीये की तो स्वस्त आहे. स्मार्टफोन पण आता खूप स्वस्त झालेत. त्याचं कारण हे की अजूनही असे बरेच लोक आहेत ज्यांना स्मार्टफोन चालवता येत नाही. त्यांना शिकायचंच नाहीये. त्यांना त्याची सवय लागली आहे. म्हणतात की आता सवय लागली आहे ना, संस्कार लागलेत. आणि जो संस्कारांना बदलेल तो पापी. तर म्हणतात तोच द्या. तोच वापरतात ते. तुमच्यापैकी किती लोकांना क्रिप्टो समजतं? बरं हे सोडा. किती लोकांना समजत नाही? आत्ता कसं? का नाही समजत? काय मिळत आहे न समजून? हं? काय मिळणार आहे न समजून? आणि किती कठीण आहे समजणं? एखाद्या माहितीगाराशी अर्धा पाऊण तास बोलून तर बघा. मी म्हणत नाही की तुम्ही ट्रेडिंग करायला लागाल, पण थोडंफार तर समजेल.